तोंडात टाकताच मेणासारखी विरघळणारी आणि जिभेवर रेंगाळणारी ही मऊसूद बेसन बर्फी. ना जास्त साहित्याची कटकट, ना पाक बिघडण्याची भीती. अगदी 10 ते 15 मिनिटात पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट बर्फी तयार होईल. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी बोलमध्ये इथे मी बेसन घेतली आहे. 2 कप बेसन आहे. पहिले हे स्वच्छ चाळून घेतलेलं आहे. आता यामध्ये तूप घालूया. तर इथे मी पाव कप तूप घेतले आहे. तर एकदमच न घालता पहिले इथे मी 3 चमचे तूप घालून बेसनात हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि नंतर उरलेलं तूप हे पुढच्या स्टेपला वापरणार आहे. तर हे बेसनमध्ये तूप व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं तूप हे बेसनाला लागलं गेलं पाहिजे. तूप बेसनामध्ये छान एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं आहे. बेसन हाताने दाबल्यावर ते बाइंड होऊन गोळ्यासारखं होते. अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. आता यामध्ये 3 चमचे दूध घातले आहे. रूम टेम्परेचरवरचं हे दूध आहे. दूध घातल्यानंतर ते बेसनामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. दूध घातल्यामुळे बेसनाचा टेक्स्चर लगेच बदलतो आणि ते रव्याप्रमाणे दाणेदार दिसायला लागतं. यामुळे आपल्या बर्फीला छान रवासारखा दाणेदार टेक्स्चर मिळतो. दूध एकदम जास्त घालायचं नाही, थोडं थोडं घालूनच मिक्स करायचं. आता बेसनामध्ये दूध मिक्स केल्यानंतर ते एका चाळणीमध्ये काढून घेऊयात आणि चाळणीच्या साहाय्याने आपल्याला हे बेसन चाळून घ्यायचं आहे. बेसन गाळून घेतल्यामुळे त्यामध्ये तयार झालेले मोठे गोळे निघून जातात आणि बेसन एकदम मोकळं, बारीक आणि एकसारखं होतं. त्यामुळे बर्फीचा टेक्स्चर खूप छान येतो. तुम्हाला हवं असेल तर बेसन मिक्सरमध्ये पल्स मोडवर अगदी थोडं थोडं करून ग्राइंड करून घेऊ शकता. पण मिक्सर सतत चालू ठेवायचा नाही, नाहीतर बेसन हे मऊ होऊ शकतं आणि त्याचं टेक्स्चर बदलू शकतं. तर इथे हे मी बेसन चांगलंसं चाळून घेतलेलं आहे. आता हे जे चाळून घेतलेलं बेसन आहे कढईमध्ये काढून घेऊयात. कढईमध्ये मी तूप घातलेलं नाही, कारण आपण बेसनमध्ये सुरुवातीला तूप घातलेलं आहे. आणि आता हे बेसन लो फ्लेमवर चांगलं असं खमंग वास येईपर्यंत बेसन भाजून घ्यायचं आहे. बेसन भाजताना सतत हलवत राहणं खूप महत्त्वाचं आहे, कारण बेसन कढईच्या तळाला पटकन लागू शकतं. लो फ्लेमवर ठेवून आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे. सुरुवातीला बेसन थोडं कोरडं वाटेल, पण जसं जसं ते भाजत जाईल तसं तसं त्याचा टेक्स्चर मोकळा होईल आणि छान खमंग सुगंध यायला सुरुवात होईल. इथे हे बेसन छान खमंग भाजलं गेलेलं आहे. हलकंसं गोल्डन ब्राऊन कलरमध्ये हे बेसन आलेलं आहे आणि कढई इथे हे गरम आहे, त्यामुळे बेसन करपू शकतं. म्हणून त्यामुळे आपण हे बेसन एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. तर इथे हे बेसन चांगलं असं भाजून घेतले आहे. आता आपण साखरेचा पाक बनवून घेऊयात. तर इथे मी कढईमध्ये पाऊण कप साखर घेतली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता. आणि यामध्ये मी अर्धा कप पाणी घातले आहे. इथे मी केसर घातली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये वेलची पावडर घालू शकता आणि अगदी थोडंसं यामध्ये मी ऑरेंज कलर घातली आहे. आणि आता आपण हाय फ्लेमवर साखर विरघळून घेऊयात. साखर विरघळली की गॅसला लो फ्लेमवर ठेवायचा आणि 3-4 मिनिटे लो फ्लेमवरती आपण हे पाक उकळून घेऊया. आपल्याला हा पाक एकतार करायचा नाही, फक्त पाक थोडासा घट्ट होऊन बोटांमध्ये घेतल्यावर हलकीशी तार तयार झाली आणि ती लगेच तुटली इतपत पाक करून घ्यायचा आहे. आता आपण पाक तयार आहे की नाही चेक करूयात. तर इथे हे हलकीशी तार तयार होऊन लगेच तुटत आहे. हलकी तार येऊन तुटते एवढीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. इथे हे आपला पाक तयार आहे. आता आपण भाजलेलं बेसन या पाकामध्ये घालूयात आणि व्यवस्थित हे बेसन या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. पाकामध्ये बेसन घातल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला मिश्रण थोडं सैल वाटेल, पण पाक आणि बेसन एकजीव होत गेल्यावर तो हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात होईल. पाक प्रत्येक भागामध्ये व्यवस्थित मिक्स होण्यासाठी सतत ढवळत राहायचं आहे. कढईच्या कडांना आणि तळाला लागलेलं मिश्रणही व्यवस्थित असं काढून एकजीव करायचं आहे. आणि आता हे मिश्रण लो फ्लेमवर 4 ते 5 मिनिटे सतत हलवत आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे.
हळूहळू मिश्रण घट्ट होऊ लागलेलं आहे आणि कढईच्या कडा सोडायला सुरुवात केली आहे. जेव्हा मिश्रण कढईच्या तळाला किंवा कडांना चिटकणार नाही आणि ढवळताना एकत्र येऊन कढई सोडू लागेल, तेव्हा समजायचं की आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. मिश्रण खूप जास्त वेळ शिजवू नका. कढई सोडायला लागले की लगेचच गॅस बंद करायचा, नाही तर बर्फी जास्त घट्ट होऊ शकतं. आता आपली इथे हे बर्फीचं मिश्रण अगदी योग्य कन्सिस्टन्सीला आलेलं आहे. आता एक ताट घेऊयात. त्याला थोडंसं तेल लावून व्यवस्थित ग्रीस करून घेतली आहे. आता ताटाला तेल लावल्यामुळे बर्फी सेट झाल्यानंतर ती ताटाला चिटकणार नाही आणि सहज बाहेर काढता येईल. आता आपलं तयार झालेलं बर्फीचं मिश्रण लगेचच या ग्रीस केलेल्या ताटामध्ये काढून घेऊयात. मिश्रण ताटामध्ये काढल्यानंतर स्पॅच्युलाच्या मदतीने हे मिश्रण सगळीकडे एकसारखं पसरवून थापटून घ्यायचं आहे. मिश्रण गरम असतानाच व्यवस्थित लेवल करून घ्यायचं, म्हणजे बर्फीचे तुकडे कापल्यावर सगळे एकसारखे दिसतील. आणि वरून आपल्याला हे काजू बदामाचे तुकडे टाकून घेऊयात आणि स्पॅच्युलाने परत एकदा थापटून घेऊयात, म्हणजे हे तुकडे निघणार नाहीत. आणि इथे हे बर्फीचं मिश्रण थोडंसं थंड होऊन मिश्रण छान सेट झालेलं आहे. सगळे तुकडे एकसारख्या आकाराचे दिसावेत यासाठी अगदी हलक्या हाताने मार्किंग करून घ्या आणि मग त्यावर कट करा. बर्फी पूर्णपणे खूप कडक होण्याआधी कापली तर तुकडे व्यवस्थित आणि स्वच्छ कापले जातात. आता बर्फीचे सगळे तुकडे व्यवस्थित कापून झाले आहेत. आता स्पॅच्युलाच्या मदतीने हलक्या हाताने प्रत्येक तुकडा ताटात काढून घेऊयात. ताटाला आधी तेल लावलेले असल्यामुळे बर्फी अगदी सहजपणे निघते आणि तुकडेही छान व्यवस्थित राहतात. आणि बघा, आपली खमंग, दाणेदार आणि मऊसूत बेसन बर्फी किती सुंदर तयार झाली आहे. या रक्षाबंधनला तुम्हीही ही बेसनाची बर्फी नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि टेस्टी रेसिपीसोबत.